वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला आणि संत नामदेव महाराजांनी त्याचा विस्तार केला. पण या मंदिराच्या गाभाऱ्यात नामदेवांच्या अंगणात अखंड विठ्ठलमय होऊन राहिलेली एक दिव्य माऊली म्हणजे संत जनाबाई. जनाबाई ही केवळ एक दासी नव्हती, तर ती भक्तीच्या साम्राज्याची अशी सम्राज्ञी होती जिच्या प्रेमापोटी साक्षात पंढरीच्या विठ्ठलाला तिचा दास बनून घरकाम करावे लागले, जळण व्हावे लागले आणि दळणही दळावे लागले. संत जनाबाईचे चरित्र हा केवळ एक इतिहास नाही, तर तो भक्त आणि भगवंत यांच्यातील अद्वैत नात्याचा सर्वोच्च आविष्कार आहे. संत जनाबाईचा जन्म 13व्या शतकाच्या उत्तरार्धात, इतिहासकारांच्या मते 1270 ते 1280च्या दरम्यान परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या गोदावरीच्या तीरावरील एका छोट्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दमा आणि आईचे नाव करुंड असे होते. हे दाम्पत्य अत्यंत सात्विक आणि विठ्ठल भक्त होते. जनाबाई लहान असतानाच त्यांच्या आईवडिलांचे छत्र हरपले आणि काही कथांनुसार आईवडिलांनीच विठ्ठलाच्या प्रेमापोटी जनीला पंढरपुरात आणले. लहानग्या जनीच्या मनात बालपणापासूनच विठ्ठलाविषयी प्रचंड ओढ होती. पंढरपूरचे संत नामदेव यांचे वडील दामा शेट्टी हे गंगाखेडच्या भागात व्यापारासाठी येत असत. जनीची सात्विकता आणि तिची अनाथ अवस्था पाहून दामा शेट्टींनी तिला आपल्या घरी पंढरपूरला आणले. तेव्हापासून जनी नामदेवांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनली आणि पुढे नामाची दासी जनी म्हणून ओळख पावली. दामा शेट्टीच्या घरी आल्यावर जनाबाईंनी स्वतःला घराच्या कामात झोकून दिले. त्या घरातल्या सर्व कष्टांच्या कामांना आपली विठ्ठल सेवाच मानू लागल्या. झाडलोट करणे, भांडी घासणे, कपडे धुवणे, गोवऱ्या थापणे आणि दळण दळणे ही त्यांची रोजचीच कामे होती. संत नामदेवांच्या घरात भक्तीचे वातावरण होते. नामदेवांचे विठ्ठलाशी असणारे सख्य पाहून जनीच्या मनातील भक्ती अधिकच प्रगल्भ झाली. तिने स्वतःचा अहंकार पूर्णपणे विरघळवून टाकला. तिच्या प्रत्येक अभंगाच्या शेवटी दासी जनी म्हणे असा उल्लेख येतो. हा उल्लेख लाचारीचा नाही, तर अभिमानाचा आणि शरणागतीचा आहे. संत जनाबाईंची भक्ती एवढी आर्त आणि थोर होती की भगवंताला पंढरीचे राजवैभव सोडून जनीच्या कष्टाच्या कामात मदत करण्यासाठी धावून यावे लागत असे. वारकरी वाङ्मयात जनीच्या कल्याणासाठी विठ्ठलाने केलेल्या चमत्काराचे अत्यंत सुंदर वर्णन आहे. जनाबाईंना रोज पहाटे उठून जात्यावर दळण दळावे लागे. इतके मोठे दळण दळताना जनी थकून जाईल म्हणून साक्षात पांडुरंग पहाटेच जनीच्या सोबतीला यायचा. दोघे मिळून जात्याची खुंटी धरायचे आणि दळण दळायचे. जनी तेव्हा शेतात किंवा गोठ्यात गोवऱ्या थापायला जायची, तेव्हा विठ्ठल तिच्या पाठीवरची पाटी स्वतःच्या हातात घ्यायचा आणि गोवऱ्या वेचायला मदत करायचा. एकदा पंढरपुरात कडाक्याची थंडी होती. जनीला विहिरीवरून पाणी आणावे लागायचे आणि धुणी धुवावी लागायची. विठ्ठलाला आपल्या भक्ताचे कष्ट पाहवले नाहीत. तो स्वतः विहिरीवर आला. त्याने जनीचे कपडे धुतले आणि जनीला आंघोळीसाठी गरम पाणी करून दिले. एवढंच नाही तर जनीच्या पाठीवर आंघोळीनंतर तेल लावून शेक दिला. असा भक्तीचा भुकेला देव जनीचा दास झाला. एकदा नामदेवांची आई गोनाई आणि जनाबाई यांच्यात गोवऱ्यावरून वाद झाला. गोनाई म्हणाल्या, जनी, तू माझ्या गोवऱ्या स्वतःच्या खिल्लारात म्हणजेच ढिगारात ठेवल्यास. जनी शांतपणे म्हणाली, नाही माऊली, माझ्या गोवऱ्या वेगवेगळ्या आहेत. गोनाईंनी विचारले, तुझ्या गोवऱ्या कशा ओळखायच्या? त्यावर जनीने एक गोवरी उचलली आणि गोनाईच्या कानाजवळ धरली. त्या सुकलेल्या गोवरीमधून साक्षात विठ्ठल विठ्ठल असा नाद ऐकू येत होता. जनी ज्या गोवऱ्या थापायची त्या गोवऱ्या थापताना ती अखंड विठ्ठल नामाचा गजर करायची. त्यामुळे तिच्या हाताच्या स्पर्शाने त्या जड गौऱ्यांमध्येही विठ्ठल नाम सामावले होते. हा अद्भुत चमत्कार पाहून गोनाई थक्क झाल्या. संत जनाबाईंच्या जीवनात हा प्रसंग अतिशय महत्त्वाचा आहे, ज्याने संपूर्ण पंढरपूरला जनीच्या भक्तीची ताकद दाखवून दिली. एक दिवस विठ्ठल जनीचे दळण दळता दळता तिथे झोपी गेला. पहाटेची वेळ झाल्यावर विठ्ठल घाईघाईने देवळात परत गेला. पण गडबडीत तो स्वतःचा मौल्यवान पितांबर म्हणजे शेला आणि रत्नजडित सुवर्ण पदक जनीच्या झोपडीतच विसरला आणि जनीचे घोंगडे कंबळ पांघरून देवळात मूर्ती होऊन उभा राहिला. सकाळी जेव्हा राऊळाचे म्हणजे मंदिराचे पुजारी आले, तेव्हा त्यांनी पाहिले की विठ्ठलाच्या अंगावर सोन्याचे दागिने आणि शेला नाहीये, तर एक फाटकं घोंगडं आहे. सर्वत्र खळबळ माजली. देवाची चोरी झाली म्हणून शोध सुरू झाला. शोध घेता घेता पुजारी जनीच्या झोपडीत आले. तिथे त्यांना विठ्ठलाचा शेला आणि पदक सापडले.
पुजाऱ्यांनी जनीवर चोरीचा आळ आणला आणि तिला मारहाण करत विजापूरच्या सरकारी अधिकाऱ्यांसमोर उभे केले. त्या काळी चोरीची शिक्षा म्हणजे सुळावर चढवणे, मृत्यूदंड अशी होती. जनीला चंद्रभागेच्या वाळवंटात शूळावर चढवण्यासाठी नेण्यात आले. संपूर्ण पंढरपूर गोळा झाले. जनी मात्र शांत होती. तिने विठ्ठलाचा धावा सुरू केला. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदी काना केला, आत विठ्ठल कोंडीला. सैनिक जनीला शूळाकडे घेऊन गेले, पण जसा जनीचा पाय त्या लोखंडी टोकदार शूळाला लागला तसा तो अणकुचीदार शूळ वितळला आणि त्याचे पाणी पाणी झाले. साक्षात निसर्गाने जनीच्या पवित्रतेची साक्ष दिली. हे पाहून पुजाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी जनीची माफी मागितली. विठ्ठल आपल्या भक्ताला कधीही संकटात टाकू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. जनाबाई या केवळ दासी नव्हत्या, तर त्या वारकरी संप्रदायातील अत्यंत प्रगल्भ कवी होत्या. त्यांच्या नावावर सुमारे 250 ते 350 अभंग उपलब्ध आहेत. त्यांच्या अभंगाची भाषा अतिशय सोपी, घरगुती आणि थेट काळजाला भिडणारी आहे. जनी विठ्ठलाला कधी आपला सखा, कधी आई, तर कधी लहान मूल मानते. ते विठ्ठलाला हक्काने बोलते, एग एग विठू माऊली, तुझ्या पिल्लांची आली सावली. दळण कांडण चुलीपुडीचे जगणे या सर्व गोष्टींना त्यांनी अध्यात्माचा दर्जा दिला. जनीचा विठ्ठलावर एवढा हक्क होता की ती त्याला रागवायलाही मागे पुढे पाहत नव्हती. एका अभंगात ती म्हणते, अरे विठ्या विठ्या मूळच्या सुट्या, तुझी रांड कळी काळा खाओ. हा राग क्रोधाचा नाही, तर पराकुटीच्या प्रेमाचा आहे, जिथे देव आणि भक्तामधील अंतर संपून जातं. संत जनाबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य पंढरपूरच्या विठ्ठलचरणी आणि नामदेवांच्या सेवेत घालवले. इसवी सन 1350 मध्ये जेव्हा संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि इतर संतांनी या जगाचा निरोप घेतला, संत नामदेव महाराजांनी समाधी घेतली. त्याच सुमारास संत जनाबाईंनीही पंढरपूर येथे महापरिनिर्वाण घेतले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्या पहिल्या पायरीवर जिथे संत नामदेव यांची समाधी आहे, तिथून जवळच संत जनाबाईंची स्मृती आहे. आज वारीला जाणारा प्रत्येक वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी महाद्वाराच्या पायरीला स्पर्श करून संत जनाबाईंच्या चरणी नतमस्तक होतो. संत जनाबाईंचे चरित्र म्हणजे भक्तीचे, कष्टाचे आणि अथांग प्रेमाचे प्रतीक आहे. जेव्हा एखादा जीव देवाशी एवढा एकरूप होतो, तेव्हा देवाला त्याचे दास्यत्व पत्करावेच लागते. अशाच धार्मिक कथेसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.